आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभानिमित्त सकाळी ठीक 9:05 पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर विविध विभागातील बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजूभैया नवघरे, जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा, SRPFचे समादेशक सुशांत सिंग, निवासी उपजिल्हा अधिकारी अभिमन्यू बोदवड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, माध्यमिक शिक्षण अधिकारी विपुल भागवत, प्राथमिक शिक्षण अधिकारी आसावरी काळे, माध्यमिक उपशिक्षण अधिकारी शिवलिंग साखरकर, पंडित अवचार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अरुण दिपके, TV7 हिंगोली। शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी। खूप खूप स्वागत आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मातरम वंदे मातरम। तुम्हारे प्रतिमा गणि मंदिरे वंदे मातरम। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जो यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून मराठी इंग्रजी मराठी उपक्रम तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणाचा पाया मजबूत करणारा उपक्रम ठरला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी काळ समृद्ध उपक्रम सुरू करण्यात येणार असून जिल्ह्यातील 12 शाळांमध्ये पुस्तक पेटी उपक्रम राबवण्यात येणार आहे। परिणामी विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा ज्ञानासोबतच वाचनाची गोडी वाढणार आहे। जिल्ह्याने 70% 2.0 यासह 150 दिवस सेवा करणी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले। यामध्ये हिंगोली राज्यात प्रथम क्रमांक पटकावला। उद्देशाने पूर्ण श्लोक काढलेले होतं शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वितरणास प्रारंभ केला आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 7,500 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 62,54,00,000 रुपये थेट जमा करण्यात आले आहे। नोंदणी बाकी आहे। जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी उर्वरित शेतकऱ्यांची KYC वेळापत्रकात नोंदणी करून घ्यावी। यांना पत्र तात्काळ भरून देण्याचे नियमित करणे मी आवाहन करतो।